रायगडच्या पालकमंत्री पदावरती राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्याने आता रायगड जिल्ह्यातील महायुतीत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। भरत गोगावले यांना डावलण्यात आल्याचा राग शिवसैनिकांमध्ये आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीला आणि पर्यायाने तटकरे कुटुंबाला शिवसेनेच्या रागाला सामोरे जावे लागणार आहे। भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंच्या विरोधात दंड थोपटले होते। मात्र सेनेचा विरोध डावलून अदिती तटकरे पालकमंत्री झाल्यामुळे हे तीनही आमदार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। पालकमंत्री पदावरून कोकणात शिमगा 3 वर्षांपूर्वी सेनेच्या तिन्ही आमदारांचं तटकरेंविरोधात बंड। अदिती तटकरेंना पालकमंत्री पदासाठी सेनेचा उघडपणे विरोध होता। सेनेचा विरोध डावलून अदिती तटकरे पालकमंत्री बनल्या। रायगडमध्ये सुनील तटकरेंकडून शिवसेनेची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे। प्रत्येक वेळेस तटकरेंचे राजकारण का वरचढ ठरते असा सवाल उपस्थित होतोय। तर आता शिवसेना आमदारांना भाजप आमदारांचे समर्थन होते का असाही सवाल केला जातोय। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी सोबत जुळून घेईल का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।